नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता मी ब्रेकिंग न्यूज म्हणा, त्याला काही हरकत नाही. राम मंदिराचा जो मुद्दा आहे, राम मंदिराचा घोटाळा, दरोडा म्हणा, त्याची चोरी म्हणा, दागदागिन्याची चोरी, देणग्यांचा घोटाळा, जमिनीचा घोटाळा, या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरामध्ये देशभरामध्ये जी खळबळ आहे, त्या पार्श्वभूमीवर सी वोटर आणि इंडिया टुडे यांनी एक सर्वे घेतला, ताजा सर्वे घेतला, आणि त्या सर्वेमध्ये भाजपला जबरदस्त फटका आहे. कदाचित उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं जे सरकार येणार आहे त्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, असा स्पष्ट क्लिअर कट त्याच्यात वर्णित आलेला आहे. खास त्यासाठी हा व्हिडिओ करतोय. मित्रो, राम मंदिराचा मुद्दा 7 जून पासून चर्चेला आहे. अखिलेश यादव यांनी ते ट्विट केलं होतं. तत्पूर्वी संजय सिंह आपचे खासदार त्यांनी जमीन घोटाळ्याचे काही मुद्दे काढले होते. पण हे सगळे घोटाळे एक 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 निघताना त्यावेळेस महत्वाच्या कुठल्याही वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली नव्हती. युट्यूबवर छोटे मोठे जे आहेत ज्यांनी याच्यावरती व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली, जनमताचा एक रेटा निर्माण झाला. आणि आता हा गेल्या महिनाभरामध्ये हा मुद्दा इतका तापलेला आहे की त्याचा संपूर्ण देशभरावरती भाजपच्या प्रतिमेवरती प्रतिकूल परिणाम दिसतोय. अगदी स्पष्ट आहे. म्हणजे सी वोटरचं सर्वेक्षण प्रमुख निष्कर्ष त्याच्यामधला असा आहे, राम मंदिर देणगी वाद हा भाजपच्या प्रतिमेला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे. ही लेटेस्ट स्थिती आहे, आता 2 दिवसापूर्वीची आहे. म्हणजे एकूणच त्या ट्रस्टने या संदर्भामध्ये आता यासाठी नेमकी चौकशी सुरू आहे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये जे घोटाळे बाहेर येत आहेत ते जवळपास कोणी म्हणतं 1400 कोटीचा देणगी घोटाळा आहे. नंतर जमिनीचे 2-3 प्रकरणं असे, 2 कोटी जमीन 24 कोटीला, 3 कोटी जमीन 18 कोटीला वगैरे वगैरे. ह्या सगळ्या एकूण सर्वेक्षणामध्ये त्याशिवाय दागदागिने, प्रभू रामासाठी जे काही आतापर्यंत दागदागिने आलेले आहेत त्याची सुद्धा चोरी, ते विकून खाल्ले, तिथल्या नोकरांनी कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये कमवले, हे सगळे जे विषय आहेत ते सगळे विषय आता देशभरामध्ये सर्व वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्यूबर यांच्यासाठी चर्चेचा विषय. त्याचा परिणाम जनमतावरती झाला आहे. जनमत तयार होत चाललेलं आहे. भाजपच्या विरोधामधलं जनमत प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. तो हा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. मतदारांची नाराजी फार मोठ्या प्रमाणावरती. याच्यामध्ये भाजपची विश्वासार्हता आणि मंदिर ट्रस्टवरील जनतेचा विश्वास कमी झाल्याचं याच्यामध्ये त्या सर्वेक्षणात आलेलं आहे. मतदाराची नाराजी सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या 53.7% एनडीए मतदारांनी आणि 55%हून अधिक विरोधी पक्षाच्या मतदारांनी राम मंदिर व्यवस्थापनाबाबतचा आपला विश्वास कमी झाल्याचे म्हटलं आहे. आणि त्याचबरोबर भाजपच्या बाबतीमध्ये सुद्धा हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. देशातील 86%हून अधिक लोकांनी हे आरोप अत्यंत गंभीर मानले आहेत. 86%, नॉट अ जोक. 140 कोटीपैकी आपण 86% म्हटलं तर फार मोठं प्रमाण होतं. आता त्यांनी सॅम्पल सर्वे किती घेतलेला आहे ते नेमकं माहिती नाहीये, परंतु 86%चा जो अंदाज दिलेला आहे एक रॅन्डमली, तो फार महत्वाचा आहे. 86% लोकांनी हा आरोप राम मंदिराच्या घोटाळ्याचा हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. सुमारे 43.6% एनडीए समर्थक आणि 57% विरोधी पक्ष मतदारांच्या मते या वादामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कदाचित 2027 मध्ये, म्हणजे वर्षभरातच आता ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत विधानसभेच्या, त्याच्यावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आताही असं म्हटलं जातंय की योगींचंच सरकार पुन्हा सत्तेत येईल, परंतु हा मुद्दा आणखीन तापला. याच्यातून जर निष्कर्ष काही आले आणि काही अटक वगैरे काही झालं तर कदाचित त्याच्यामध्ये वातावरण बदलू शकतो. योगी आदित्यनाथ यांनी ठरवलं की जे दोषी असतील, भले ते कोणी असू देत, त्यांना जेल झाली पाहिजे, त्यांना कोठडीत झाली पाहिजे. सगळे जे आतापर्यंत घोटाळे आहेत त्याच्या बाबतीत पारदर्शकपणे चौकशी झाली, सजा झाली तर कदाचित लोकांना योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल पुन्हा सहानुभूती निर्माण होऊ शकते. परंतु आताचा निष्कर्ष आहे म्हणजे ह्या सर्वे मधला सगळ्यात मोठा अंदाज तोय. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागा आहेत विधानसभेच्या. या 403 जागांच्या बाबतीमध्ये लोकांचं लक्ष आता देशभरामध्ये आहे. देशभरात उद्या समजा मध्यावधी निवडणुका झाल्याच तर या मुद्द्याचा फटका फार मोठा बसू शकतो भाजपला. कारण आतापर्यंत बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या हे सगळे प्रश्न लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये चर्चेला यायची. परंतु धार्मिक मुद्द्यावरचं राजकारण, थोडक्यात राम मंदिराचं राजकारण करून भाजप सत्तेवर आलेली आहे. आणि त्या राम मंदिराच्या मुद्द्यावरती तिथला भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणावरती आहे हा जनतेच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक विषय आहे. त्याच्यामुळे जनमत जे बदलत आहे, भाजपच्या विरोधात होत आहे, त्याचं कारण हे आहे. आता येणारी लेटेस्ट निवडणूक कोणती आहे पुढची, तर उत्तर प्रदेशची. सगळ्यात देशातलं सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेश, 403 विधानसभेची जागा. त्याच्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये हा जो परिणाम झाला
तर ती लाट पुढे यापुढच्या काळामध्ये देशभरामध्ये पसरू शकते. कारण भाजप ज्या मुद्द्याचं राजकारण करून, प्रभू रामचंद्राचं, राम मंदिराचं राजकारण करून देशामध्ये सत्तेत आलेली आहे. एकदा, दोनदा, तीनदा सत्तेत आलेली आहे आणि हा मुद्दा प्रत्येक वेळी त्यांनी ट्रेस केलेला आहे. तर त्याच मुद्द्यावरती आता भाजपला फटका बसू शकतो. कारण आतापर्यंत या मुद्द्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय किंवा संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत काय किंवा अन्य भाजपशी समर्थक म्हणजे नितीश कुमार काय किंवा चंद्राबाबू नायडू काय जे भाजपच्या सरकारमध्ये आहेत, ते सुद्धा एका शब्दाचीही वाच्यता करायला तयार नाहीयेत. सगळं वातावरण दबलेलं आहे. त्याच्यामुळे हा सगळा ह्याचा परिणाम फार गंभीर होऊ शकतो असा त्यातला निष्कर्ष आहे. भाजपचा कोर मतदार तो संभ्रमात आहे. हिंदुत्ववादी मतदारांची नाराजी प्रचंड आहे. राम मंदिरासाठी देशातील कोट्यवधी सामान्य हिंदूंनी देणग्या दिल्या आहेत. सी वोटरच्या सर्वेक्षणामध्ये 66% एनडीए समर्थकांनीही हे आरोप अत्यंत गंभीर मानले आहेत. भाजपचा जो हक्काचा मतदार आहे तो नाराज आहे. उदासीन होण्याची भीती पक्षाला सतावत आहे. भाजपला पारदर्शकतेची मागणी 80%हून अधिक मतदारांनी मंदिर ट्रस्टच्या कारभारात संपूर्ण पारदर्शकतेची मागणी केली आहे. जर भाजपने यात स्पष्टता आणली नाही तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. महाराष्ट्रात सुद्धा किंवा अन्य राज्यांमध्ये सुद्धा हा विषय आता चर्चेला आहे. त्याच्यामध्ये आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या बाबतीत 403 जागा जे म्हटलेल्या आहेत त्याचा काय अंदाज होऊ शकतो आता सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये या चाचणीमध्ये पूर्वीच्या सी वोटर आणि जनमत चाचण्यामध्ये भाजप 2/3 बहुमत म्हणजे जवळपास 250 ते 280 जागा मिळतील असा अंदाज होता. मात्र राम मंदिर, देणगीवाद आणि बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यामुळे भाजपच्या काही कोर जागांवरती विशेषतः अवध म्हणजे अयोध्या, अवध प्रांत होतो, अवध आणि पूर्व उत्तर प्रदेशात कठोर लढतीचा सामना करावा लागू शकतो. तरी योगी आदित्यनाथ यांच्या गुन्हेगारी मुक्ती प्रतिमेमुळे भाजप अजूनही शर्यतीत आघाडीवर आहे. आता सुद्धा भाजपच आघाडीवर आहे. सत्तेत भाजपच आहे आणि येऊ शकते, भाजपच येऊ शकते. परंतु हे काही मुद्दे त्याच्यातले आहेत. समाजवादी पक्षाला 140 ते 160 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली, जे एकदम डाऊनफॉल आहे पूर्वीचा. म्हणजे समाजवादी पक्षाच्या बाबतीमध्ये बहुजन समाज पक्ष हा फार थोडक्यामध्ये दाखवलेला आहे. परंतु ह्या सगळ्या घडामोडीचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होत असेल तर समाजवादी पक्षाला होतोय, म्हणजे अखिलेश यादव यांच्या. कारण अखिलेश यादव यांनी सुरुवात केली, ट्विट केली 7 कोटीचं देणगी घोटाळा आणि तिथून पुढे हे सगळं रामायण सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडक्यात निष्कर्ष असा आहे की योगी आदित्यनाथ यांनी SITच्या माध्यमातून आरोपींना तत्काळ तुरुंगात पाठवून भ्रष्टाचार विरोधी 0 टॉलरन्स दाखवला आहे, ज्यामुळे भाजपचे होणारे नुकसान काही प्रमाणामध्ये टळू शकते. परंतु त्यांना पुढे शासन झालं नाही तर पुन्हा ती प्रतिमा नकारात्मक होऊ शकते. थोडक्यात सांगायचं काय तर राम मंदिराचा हा जो विषय आहे तो उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवरती मोठा परिणाम करू शकतो. हा आत्ताचा सी वोटरच्या सर्वेचा निष्कर्ष आहे. जनोद, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर व्यक्त करा. धन्यवाद.